सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज पैठण येथे आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या आक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, दीपक केदार, मनोज जरांगे सहभागी झाले होते। पैठण सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना न्याय मिळावा, यातील दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी आदी मागण्यांसाठी पैठण येथे दिनांक 9 जानेवारी 2025 वार गुरुवार रोजी सर्व पक्ष व सर्व जातीय धर्मांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात पैठण तालुक्यातील ग्रामीण भागांसह शेवगाव, अंबड, गेवराई, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिसरातील सर्व जाती धर्मांचे महिला व पुरुष या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पैठण शहरातील कैलासवासी दिगंबरराव कावसानकर स्टेडियम परिसरातून सकाळी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली। मुख्य बाजारपेठेतून खंडोबा चौक, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बस स्थानक चौक, महाराणा प्रताप चौक, सराफा बाजार या मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला होता। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चाचा समारोप झाला। या मोर्चाला संबोधित करण्यासाठी सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबासह संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, विद्रोहाचा विस्फोट करणारा बंडखोर नेता दीपक भाई केदार, मराठा योद्धा श्री मनोज जरांगे दादा, पाचोड सरपंच शिवराज भुमरे, विनोद तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण, अरुण पाटील काळे, पवनराजे शिसोदे, अनिल पाटील राऊत, रवींद्र तात्या शिंदे, कल्याण भुकेले, डॉक्टर सुरेश चौधरी, आशुतोष गायकवाड, भाऊसाहेब काळे, लक्ष्मण आवटे, शिवाजीराव चौधरी, अमोल नरके, प्रदीप नरके, लहू गवळी हे नेते या मोर्चात सहभागी होऊन घोषणा सर्व परिसर दणाणून सोडला। या मोर्चा प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, शरदचंद्र रोडगे, ईश्वर जगदाळे, सिद्धेश्वर गोरे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वैद्य, नरेंद्र गायके, राजेंद्र आठवडे, महेश माळी यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रतिनिधी गौतम सोनवणे, बुलंद आवाज, पैठण। सचिन घायाळ, अनिल पटेल साहेब, माजी मंत्री या ठिकाणी बसलेले, काजी कलीमुल्ला मध्ये अतिशय चुकीचं घडलेलं आहे। सोमनाथच्या घरी मी जाऊन आलोय पहाटे 2:30 वाजता। त्याचं काही कुटुंब पोट भरण्यासाठी थेट चाकणला गेलेलं होतं, तिथून माघारी बोलवलं, त्यांना भेटलो, बघितलं, ती परिस्थिती गंभीर आहे। सोमनाथला न्याय मिळालाच पाहिजे, संतोषला सुद्धा न्याय या ठिकाणी मिळालाच पाहिजे। आणि बीडमध्ये न्याय मिळत असताना तसं जर पाहिलं तर मनोज दादा माझ्या अगोदर तिथं गेलेले, परंतु तो दिवस पीएमच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता, पीएम करायचं होतं, लोक रस्त्यावरती आलते आणि मला तुमच्या सर्वांची गरज आहे। आज माझा एकटाच्या माझ्या पाठीमागे नाहीये, तर आज लाखो जण माझ्या पाठीमागे आहेत। मला तुमची अशीच साथ हवी आहे। माझ्या वडिलांचं जे बलिदान आहे ते आपल्याला व्यर्थ नाही जाऊ द्यायचं, त्यासाठी न्याय मिळवायचा, त्यासाठी मला तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा। या राज्यातला एकही माणूस एक इंच सुद्धा माग हटणार नाही। मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे। ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केलेत, या धनंजय मुंडेने जे षडयंत्र सुरू केलेत, आणि ते जो लोकांना सांगतोय आता रास्ता रोको करा, मोर्चे काढा, आंदोलन करा, हे धनंजय मुंडेचं काम आहे, दुसरं कोणाचं नाही। धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही जास्त खोलात चाललाय। ही जर रूढ तुम्ही अशी पाडली, संतोष भैयाच्या पाठीशी उभा न राहता आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून जर तुम्ही सुरू केलं, आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातला कोणी मेलं तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का? हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय?
आपण मंत्री पदावरती आहेत, संविधानाची शपथ घेतली, या राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता। ही चाललेली दिशा धनंजय मुंडेची चांगली नाही। जर राज्यात रूढ पडली, कोणाचा माणूस मेला किंवा मारला तर आरोपीला साथ द्यायची, तर सगळ्या जाती धर्माचे लोक इथून पुढे तसंच करायला सुरुवात करतील। माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या आरोपीच्याच बाजूने उभा राहणार। आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंडे या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागला। मी काय बोललो त्या दिवशी परभणीला, अण्णा फोन चालू आहे का? मी परभणीला त्या दिवशी काय बोललो, धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंड्याच्या लोकांना धमकी दिली। या राज्यातले लोक म्हणतायत जर संतोष देशमुखांच्या वेळेस त्याच वेळेस अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता। जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष भैया देशमुखांचा खून झाला नसता। तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं की जर पोलीस स्टेशन मध्ये आरे रावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेचे लोक धमकी द्यायला लागली आणि आपण जर बोललो नाही तर तसाच जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध व्हायला पाहिजे होते। तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता, गुंडाला बोलायचं नाही, गुंडाला बोलायचं नाही। काय चूक केली? वंजाऱ्याला धमकी दिली का? कुठल्या धनगराला, दलित मुस्लिमाला, मायक्रो ओबीसीला? अरे धनंजय मुंडे आमच्या रक्तात नाही येते, आमचे रक्त पवित्र आहेत, आम्ही नाही जातीवाद करत। आतापर्यंत एकाही जातीला दुखवलं नाही। होय, नेत्याला मी सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही। जातीवाद हे आम्हाला शिवत नाही। तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागला धनंजय मुंडे। तुझं पाप झाकायसाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर अन्याय होतोय। ओबीसीचा काय संबंध याचा? खून करणार तुम्ही, पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओबीसीला ओढणार। आम्ही कुठल्याही जातीला बोललेलो नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही, पण गुंडाला सोडणार नाही। माझ्यावर किती केसेस केल्या आता